गोटखिंडी येथील शेतजमिनीस रस्ता मिळावा याकरता मायलेकाचे आष्टा अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। निकाल देऊन सुद्धा अंमलबजावणी होत नसल्याने हे उपोषण करण्यात येत आहे। मौजे गोटखिंडी येथील अनिल विलासराव थोरात, श्रीरंग थोरात, रंजना थोरात यांनी आष्टा अप्पर तहसीलदार यांच्याकडे दिनांक 10 मे 2018 रोजी रस्ता मागणीसाठी अर्ज केला होता। त्याचा निकाल SR 13/2018 नुसार 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर करून गट नंबर 865 ला येणे जाण्यासाठी रस्ता मंजूर करून जाबदार यांना रस्त्यास अडथळा न करण्याची ताकीद दिली होती। तरी त्या आदेशाची अंमलबजावणी प्रलंबित असून त्याची पूर्तता करण्यात येण्याकरता आष्टा अप्पर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। या प्रसंगी दलित महासंघ वारे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी श्रीरंग राजेंद्र थोरात, गाव गोटखिंडी। आमचे शेताचे गेली जवळजवळ 20 वर्ष झालं शेताला रस्ता नाही। त्यासाठी आम्ही सातत्यानं म्हणजे आम्ही दावा दाखल केला। दाव्याचा निकाल 2018 साली लागला, पण त्या निकालानुसार त्या निकालाची अजून अंमलबजावणी प्रत्यक्षात झालेली नाही। अंमलबजावणी झाली नसल्यामुळे आम्हाला शेताकडे येण्या जाण्यासाठी रस्ता मार्ग खुला नाही। ते आम्हाला तात्काळ खुला करून मिळावा यासाठी आम्ही उपोषण जाहीर केलेलं आहे। तोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण स्थळावरून हलणार नाही। प्रतिनिधी राहुल वाडकर, NTV न्यूज मराठी, सांगली।